नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करीत आहे। मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न म्हणजे पोलीस होणे। तुम्हाला जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असणार तर खूप अभ्यास करा आणि सराव करा। तुमची तयारी परिपूर्ण होण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा संच घेऊन आली आहे। तर मग आपण महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत। त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? पर्याय क्रमांक 1 कोरकू, 2 हो, 3 संथाल, 4 गोंड। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हो जमात। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, 2 चंदीगड, 3 चेन्नई, 4 गोवा। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड। प्रश्न क्रमांक 3, श्रीनगर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय क्रमांक 1 झेलम, 2 सतलज, 3 गंगा, 4 बियास। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झेलम। प्रश्न क्रमांक 4, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, 2 लक्ष्मी स्वामीनाथन, 3 रास बिहारी बोस, 4 शहानवाज खान। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रास बिहारी बोस। प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? पर्याय क्रमांक 1 शिवनेरी, 2 सिंहगड, 3 रायगड, 4 राजगड। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड। प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा फुले, 3 महर्षी शिंदे, 4 लोकहितवादी। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 7, रोजगार हमी योजना प्रथम राबविणारे राज्य? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 हरियाणा, 3 राजस्थान, 4 गुजरात। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 8, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? पर्याय क्रमांक 1 केसरी, 2 काळ, 3 दर्पण, 4 दिग्दर्शन। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्पण। प्रश्न क्रमांक 9, बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 आसाम, 3 बिहार, 4 गुजरात। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम। प्रश्न क्रमांक 10, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 क्रिकेट, 2 फुटबॉल, 3 टेनिस, 4 हॉकी। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉकी। प्रश्न क्रमांक 11, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 तिरुवनंतपुरम। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो? पर्याय क्रमांक 1 हरियाणा, 2 पंजाब, 3 उत्तरांचल, 4 ओडिशा। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तरांचल। प्रश्न क्रमांक 13, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 मौलाना आझाद, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, 2 समर्थ रामदास स्वामी, 3 संत गाडगे महाराज, 4 तुकडोजी महाराज। त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुकडोजी महाराज।
प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? पर्याय क्रमांक 1 आशिया, 2 उत्तर अमेरिका, 3 दक्षिण अमेरिका, 4 युरोप. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आशिया. प्रश्न क्रमांक 16. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे? पर्याय क्रमांक 1 अटलांटिक, 2 पॅसिफिक, 3 अंटार्क्टिका, 4 हिंदी महासागर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंटार्क्टिका. प्रश्न क्रमांक 17. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 साने गुरुजी, 3 महर्षी धोंडो केशव कर्वे, 4 विदा सावरकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 18. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 भुवनेश्वर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. प्रश्न क्रमांक 19. भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीचे खोरे? पर्याय क्रमांक 1 गंगा, 2 गोदावरी, 3 नर्मदा, 4 तापी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगा. प्रश्न क्रमांक 20. झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 शेतीचा प्रकार, 2 नृत्याचा प्रकार, 3 लोकगीत प्रकार, 4 खडकाचा प्रकार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेतीचा प्रकार. प्रश्न क्रमांक 21. ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 बिहार, 3 उत्तर प्रदेश, 4 पंजाब. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 22. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक 1 शिवसागर, 2 गांधी सागर, 3 जवाहर सागर, 4 सरदार प्रकल्प. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प. प्रश्न क्रमांक 23. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? पर्याय क्रमांक 1 गंगा, 2 तापी, 3 यमुना, 4 ब्रह्मपुत्रा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 चेन्नई, 2 कोची, 3 रत्नागिरी, 4 मुंबई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, 2 कोलकाता, 3 लडाख, 4 मुंबई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लडाख. प्रश्न क्रमांक 26. डेसिबल हे मोजण्याचे एकक आहे. पर्याय क्रमांक 1 आवाजाची तीव्रता, 2 अंतर, 3 उष्णता, 4 विद्युत प्रवाह. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आवाजाची तीव्रता. प्रश्न क्रमांक 27. लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? पर्याय क्रमांक 1 सायट्रिक, 2 हायड्रोक्लोरिक, 3 सल्फ्युरिक, 4 नायट्रिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायट्रिक. प्रश्न क्रमांक 28. शांतिनिकेतन कोणाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 रवींद्रनाथ टागोर, 4 इंदिरा गांधी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 29. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 भाऊराव पाटील, 2 महात्मा फुले, 3 धोंडो केशव कर्वे, 4 विठ्ठल रामजी शिंदे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 30. भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य? पर्याय क्रमांक 1 बिहार, 2 महाराष्ट्र, 3 केरळ, 4 उत्तर प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार.
प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ किती आहेत? पर्याय क्रमांक 1 50, 2 49, 3 78, 4 48. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न क्रमांक 32. पहिले मातीचे धरण कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 गंगापूर नाशिक, 2 जायकवाडी, 3 पैठण औरंगाबाद, 4 सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगापूर नाशिक. प्रश्न क्रमांक 33. औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 बीड, 2 हिंगोली, 3 सातारा, 4 औरंगाबाद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिंगोली. प्रश्न क्रमांक 34. परडी वैजनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 बीड, 2 अहमदनगर, 3 हिंगोली, 4 पुणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीड. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 पोलीस महासंचालक, 2 पोलीस महानिरीक्षक, 3 पोलीस आयुक्त, 4 पोलीस अधीक्षक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 36. भारताचे पितामह असे कोणाला संबोधतात? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 दादाभाई नौरोजी, 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 37. कमवा व शिका, कमवा व शिका ही योजना कोणाची आहे? पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे, 2 कर्मवीर भाऊराव पाटील, 3 बाबा आमटे, 4 बाबा आढाव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 38. धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात? पर्याय क्रमांक 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 विधानसभा, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा. प्रश्न क्रमांक 39. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय क्रमांक 1 तबला, 2 संतूर, 3 बासरी, 4 व्हायोलिन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बासरी. प्रश्न क्रमांक 40. स्वामी ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई, 2 वसंत कानेटकर, 3 पु ल देशपांडे, 4 साने गुरुजी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई.